एक मॅथ पेपर वरची म्हणजे गणित भागाची रिव्हिजन जर आपल्याला करायची म्हणलं त्याच्यामध्ये 10वीला आपल्याला जे लेसन्स आहेत 10वीचे आपले गणित भाग 1 गणित भाग 1 मध्ये आपल्याला पहिला धडा आहे कोणताही पहिला धडा आपला दोन चलातील रेषीय समीकरणे या दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये जर पाहिलं तुम्ही दोन चलातील रेषीय समीकरणे यामध्ये समीकरणे योग पद्धत आहे. त्याच्यानंतर तुमच्या माहितीसाठी काय काय याच्यामध्ये दोन चलातील रेषीय समीकरण ह्या दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये पहिला तुमची व्याख्या दिली की जे समीकरण असं असतं ज्याच्यामध्ये चल असतं चल दोन असतात आणि त्याची चलाची कोटी किती असते एक असते. त्याच्यानंतर त्याच्या काही सोडवण्याच्या पद्धती आपल्याला सांगितलेल्या आहेत. एक ची पद्धत आहे चलाचं निरसन करायची पद्धत. चलाचं निरसन करायची पद्धत म्हणजे काय करायचं त्याच्यामध्ये आपण कोणत्याही एका सहगुणकाचे एका आहे कुठल्याही चलाचे सहगुणक काय करतो सारखे करतो आणि त्याला सोडवतो. बरोबर आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर बघा समजा आपल्याकडे एक समीकरण आहे 2x अधिक 3y बरोबर 5 आणि एक आहे 3x अधिक y बरोबर 5 असं आहे. याच्यामध्ये आपण काय करतो तर हे जे काही चल आहेत या चलाचे सहगुणक काय करतो सेम करतो आणि त्याला काढून टाकतो म्हणजे त्याचे पाहावं लागेल आपल्याला शिल्लक कसे ते दोघं प्लस प्लस आहे त्याची काय करावं लागेल आपल्याला समीकरणाची वजाबाकी करावं लागेल. सहगुणक अगोदर सेम करण्यासाठी याला काय करावं लागेल पाहिजे याला 3 ने गुणावं लागेल. 3 न कोण गुणायचं कारण इथं 3 आहे म्हणून 3 न गुणायचं इथं 3 आहे म्हणून नाही. बरोबर आहे. एका चलाचे सहगुणक समान करायचे आणि सहगुणक समान झाल्यानंतर त्याची वजाबाकी करायची जेणेकरून त्याचं काय होईल ते सहगुणक समान झाले हे y निघून जाईल x याची बेरीज होईल याची बेरीज किती होईल याला 3 न गुणले 9 होईल 9 11 होईल याला 3 न गुणले 15 होईल 15 आणि 5 होईल 15 मधून 5 गेले 5 वजा करायला लागेल ना हे की नाही 15 मधून 5 गेले ते उरले 10 इकडे 11 x येत आहे आणि 11 x बरोबर काय येऊ राहिले 10 येऊ राहिले एक बरोबर काय येते 10 भागिले 11 येते x ची किंमत भेटली ही x ची किंमत या दोघांपैकी एका समीकरणात टाकायची आणि y ची किंमत काढायची. ही तुमची आहे कोणती पद्धत आलेख पद्धत. आणि त्यानंतर क्रेमरची पद्धती. क्रेमरच्या पद्धतीमध्ये काय करावं लागतं आपल्याला x आणि y काढायचा असेल त्यासाठी dx आपण d आणि dy आपण d करावं लागतं. तर एक dx काढावं लागेल dy काढावं लागेल आणि d पण काढावं लागेल. तर ते कसं काढायचं आपल्याला जे समीकरण दिले आपल्याला दोन समीकरण दिले समजा 2x अधिक 3y बरोबर 5 आणि 4x अधिक y बरोबर 9 असं काहीतरी आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यात आपण काय करतो मग ठीक आहे याच्यात काय करणार या ठिकाणी याच्यामध्ये आपण ज्याचे काय करायचं डी काढायचा अगोदर. डी कसा काढतो आपण याचा डी आपल्याला जर काढायचा असेल तर आपण एक काय करतो पहिले x आणि y चे सहगुणक घेऊन टाकतो. x चा सहगुणक किती आहे 2 आणि 4 आणि ते सहगुणक किती 3 आणि 1 याचा तिरपा गुणाकार करायचा काय होतो म्हणजे 2 1 2 -4 3 12 तर 2 - 12 होतं ती 2 - 12 किती होतं -10 होतं. असं dx काढायचा आणि dy पण काढायचा. dx कसा काढायचा x च्या सहगुणकाच्या जागेवर कॉन्स्टंट घेऊन टाकायचं 5 आणि 9 आणि तुमचं y चे सहगुणक त्या ठिकाणी ऍज येणार तिरपा गुणाकार करायचा 5 1 5 -9 3 27 बाकी उरली 22 बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करायचं हा -22 बरोबर असंच काय करायचं dy काढायचं. dy कसं काढणार तर dy काढण्यासाठी x चे सहगुणक ऍज राहणार आणि त्या ठिकाणी हे जे तुमचे y चे सहगुणक आहे त्याच्या काय येणार या स्थिर संख्या येणार वास्तव संख्या येणार याचा तिरपा गुणाकार करायचा 2 9 18 अरे 2 9 18 आणि -5 20 18 मधून 20 गेले -2 येतं. x काढण्यासाठी काय करावं लागतं dx अपॉन d यावं लागतं आणि y काढण्यासाठी dy अपॉन d करावं लागतं. dx किती आला बाबा dx तर -22 आला आणि d किती आहे -10 दोघांनाही 2 न भाग जातो 11 दुणे 22 आणि 2 पंचे 10 11/5 आलं x. y कसं काढायचंय तर y फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल dy घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये dy काय येतो dy येतो तुमचा dy आला -4 आणि हा आला -10 या दोघांना 2 न भाग जातो 2 1 2 2 पंचे
हा हे तुमचं वाय काढायचं. ही क्रेमरची पद्धत आहे. परीक्षेमध्ये कंपल्सरी 101%. 101% आपल्या गेस पेपर मध्ये हा क्वेश्चन कंपल्सरी राहणार. गेस पेपर मध्ये क्वेश्चन कंपल्सरी असणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला हे सांगितलेले लेसन तुम्ही पूर्ण करा. एकही प्रश्न सोडू नका. हक्काचा एकही मार्क जाऊ द्यायचा नाही. हक्काचा. तुम्ही कसे टॉपरच्या लिस्ट मध्ये डिस्टिंक्शन मध्ये येत नाही ते पहा. 100% येणार. तुम्ही सिंपल सांगितलेला स्ट्रॅटेजी फॉलो करायची फक्त. हा तर हे लय गरजेचं आहे. तर याच्यामध्ये अनेक पद्धत, ग्रेमर पद्धत आणि ही लोक पद्धत या तिघापैकी 2 परीक्षेला कंपल्सरी असतात. दोघाचा उपयोग कंपल्सरी परीक्षेत होतोच इथे. 100% किती जे 100 लावा तुम्ही पर्सेंट येतच क्वेश्चन तो. मग पहिला लेसन एवढा महत्वाचा आहे. याच्यामध्ये आणखी काय काय उपयोजन आहे. शाब्दिक उदाहरणं असतात. वय, संख्येचं, भूमितीचं. त्या ठिकाणी आपल्याला तिथं तिथे समीकरण तयार करता आलं पाहिजे. समीकरण तयार करून सोडवता आलं पाहिजे. ते एक प्रश्न दिलाय त्याच्यामध्ये पाहतो. कोणता प्रश्न आहे पाहतो. त्याच्यामध्ये एक क्वेश्चन असा आहे की मुलाचे वय व वडिलाची वयाची दुप्पट यांची बेरीज 70 आहे. असं काहीतरी का वडिलाचे वय व मुलाचे वयाची दुप्पट यांची बेरीज किती आहे 70. मग बेरीज म्हणल्यावर तुम्ही प्लस घेणार का मायनस घेणार. समजा वडिलाचं वय काय घेतलं 1 वर्ष घेतलं. मुलाच्या वयाची दुप्पट गेली 2 वाय केलं. हा मुलाचं वय काय घेतलं वाय घेतलं त्याची दुप्पट केली ते किती येतं 70 येतं. आणि आता उलट केलं. वडिलाच्या वयाची दुप्पट आणि मुलाचे वय यांची बेरीज 95 येते. आता मग त्याला सहगुणक समान करून सोडवायचं. किंवा नाही कसं केलं तर एकदा बेरीज करा एकदा वजाबाकी करा. एकदा बेरीज एकदा वजाबाकी का करायची. कारण ज्यावेळी सहगुणक काय होत असतात जर बदलत असतात. पहिल्या समीकरणामध्ये जे एक संख्याची जर घेते दुसऱ्या समीकरणामध्ये वायाने होत असतात तर त्यावेळी काय करायचं त्याची एकदा बेरीज करायची. एकदा बेरीज केली काय होते 1 आणि 2 होतं 3 आणि 2 आणि 1 पण होतं 3 आणि हे 5 आणि 5 आणि 7 आणि 16 165. 3 ला भाग जातो सगळ्याला. 3 ला भाग दिला याला 1 अधिक वाय बरोबर येतं किती 5 15 नाही 3 5 15 हे घे 3 5 15 बाकी 1 3 5 15 1 अधिक वाय बरोबर 55 येतं. दुसरं समीकरण काय येतं वजाबाकी करून. वजाबाकी करायला समीकरणाची समीकरण याच्यातून 2 मधून काय करायचं 1 मायनस करून टाकायचं. मायनस करायचं म्हणजे 2 मधून 1 गेलं 1 राहिलं आणि 1 मधून 2 गेलं मायनस 1 राहिलं. बरोबर आहे. 95 मधून 70 गेले 25 राहिलं. आता हे समीकरण फक्त बेरीज करायची. कारण याच्यावर ऑलरेडी व्यस्त चिन्ह आलेलं आहे. बेरीज केली 1 आणि 1 झालं 2x प्लस वाय मायनस वाय झालं 0. 55 आणि 25 किती झाले 5 आणि 5 10 4 1 5 आणि 3 8 2x बरोबर 80 आलं म्हणजे x बरोबर 40. पप्पाचं वय 40 वर्ष येतं भाऊ. पप्पा 40 वर्षाचे. आता बेटा किती वर्षाचे येतो तर टाका पहिल्या समीकरणामध्ये. या टेबल टाकला आपण 40 काय होतं पाहिजे हा 40 अधिक येतं 2y बरोबर 70. 40 मायनस केलं इथं राहिलं 30. हे 2y बरोबर 30 येतं म्हणजे y बरोबर किती येतं 15 वर्ष. हाच प्रश्न आहे तो. शेवटला सुरुवातीला तिला लिहायचं कोणाचं वय किती आहे शेवटी लिहायचं किती आलं. आपण आधी मानतो आहे की नाही. वडिलाचे वय 1 वर्ष आहे मुलाचे वय y वर्ष आहे. शेवटी लिहायचं आहे मुलाचे वय 15 वर्ष आहे असं उत्तर लिहायचं शेवटी. मुलाचे वय 15 वर्ष व वडिलाचे वय किती वर्ष आहे 40 वर्ष आहे असं शेवटी लिहायचं. याला अर्धा मार्क असतो बरं का. हा अर्धा मार्क जाऊ द्यायचं नाही बरं का. हा अर्धा मार्क आणि सुरुवातीचा अर्धा मार्क की समजा वडिलाचे वय 1 वर्ष ही 1 वर्ष व मुलाचे वय y वर्ष. आता जेव्हा तुम्ही दुसऱ्या धड्यामध्ये गणित सोडवायला जाता तर दुसऱ्या धड्यामध्ये एकच चल मानावं लागतं तुम्हाला x. तुमको क्या मानना पड़ता है तुमको क्या मानना पड़ता है. क्या करना पड़ता है तुमको. हाँ तो मानना पड़ता है x मानना पड़ता है y मानना पड़ता है. मगर दुसऱ्या समीकरणामध्ये तुम्हाला एकच मानावं लागतं.
दुसऱ्या धड्यासाठी वर्ग समीकरण तयार होत असताना तिथं आणि एक दुसरी गोष्ट एक लक्ष द्या, तिथं काय होणार, गुणाकार होणार. पहा, कंपल्सरी गुणाकार होणार तिथं. वर्ग समीकरणामध्ये घातांक 2 येण्यासाठी गुणाकार होणार. जो चल मानलं त्यालाच गुणावं लागणार बरं का. जो चल मानलं त्यालाच गुणावं लागतं तिकडं. हा, ते जादू आहे. अशा पद्धतीने काय करायचं, बेस्ट पैकी परीक्षेमध्ये क्रेमर, आलेख आणि पहिलं हे 3 समीकरणातलं 2 येतात आणि शाब्दिक उदाहरण एक कंपल्सरी येतं. हॅलो, खरं आहे ना? हा, बरोबर आहे, येतच, विषयच नाही त्याच्यामध्ये. हा, तर हे लक्ष द्यायचं. तर आता हे झाला पहिला धडा आपला. दुसऱ्या धड्यामध्ये माऊली थांबा. हा, याच्यामध्ये आता दुसरा धडा कोणता येतो आपला, वर्ग समीकरण. वर्ग समीकरणामध्ये काय येते पहा, एक मिनिट. एक्सचा वर्ग, यस. परंतु आता हे पहिले लेसन मधलं कळालं तुम्हाला की पहिला जो सराव संच आहे 1.1 बरं का, त्याच्यातला कंपल्सरी एक क्वेश्चन असतो. दुसरा सराव संच, तिसरा सरावचे म्हणजे तुम्हाला दुसऱ्या याच्यात अनेक पद्धत आहे, तिसऱ्या याच्यामध्ये क्रेमरची पद्धत आहे की नाही. या 2 पैकी एक कंपल्सरी असतं. हे एक कंपल्सरी असतं. त्याच्यानंतर जो चौथा उपयोजनाचा प्रश्न आहे, उपयोजन पण एक कंपल्सरी असतं, आवश्यक. म्हणजे हे तुमचं, हे 2 मार्क, हे तुमचे 3 मार्क आणि हे तुमचे 3 मार्क, असे 8 आणि प्लस अजून 4 मार्काचं ऑप्शन मध्ये टाकतात. असे 12 मार्क देणार हा पहिला लेसन. एकही मार्क जाऊ द्यायचा नाही भाऊ, एकही नाही जाऊ द्यायचा. मान हलवायची नाही फक्त. हा, एक बी जर गेला तुम्ही वर्षभर काहीच नाही केलं बच्चा. हा, दुसरा लेसन कोणता आहे आपला, दुसरा वर्ग समीकरण आहे. तर वर्ग समीकरणामध्ये सामान्य रूपावर आधारित प्रश्न असतो की दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे किंवा नाही. आहे किंवा नाही तर त्यासाठी प्रश्न काय येतो, त्या ठिकाणी त्यासाठी आपल्याला गरजेचं काय आहे, त्याचं सामान्य रूप कळायला पाहिजे. आपल्याला पहिली गोष्ट, कुठलंही वर्ग समीकरण सोडवायचं असेल किंवा तुम्हाला एखादं शाब्दिक उदाहरण जरी आलं त्याला सुद्धा सोडवायचं असेल एखाद्या पद्धतीनं, त्याला तुम्हाला सामान्य रूपामध्ये लिहिणं गरजेचं आहे. बोला, आयुष कशामध्ये लिहिणं गरजेचं आहे, या एक्सचा वर्ग अधिक एक अधिक सी बरोबर 0. याच्यामध्ये हा एक कधी 0 नसतो. काऊन 0 नसतो, कारण वर्ग समीकरणाची व्याख्याच बदलून जाईल. कारण वर्ग समीकरण कशाला म्हणतात, की ज्या समीकरणामध्ये एक चल असून त्या चलाचा घातांक काय पाहिजे, आपल्याला 2 पाहिजे. वर्ग बहुपदी असतील आहे काही बरोबर, तर चिन्ह जर काढलं तर या ठिकाणी सामान्य रूप या ठिकाणी काय येतं, हे आलं. याच्यामध्ये सहगुणक किती आहे, घातांक किती असतो, 2 असतो. मग हे आल्यानंतर पहिली गोष्ट, आपले जे समीकरण दिले त्याच्यात सामान्य रूपात लिहावं लागतं. ज्याच्यात घातांक 2 पेक्षा जास्त आला किंवा ज्याच्यापेक्षा घातामध्ये 2 पेक्षा कमी आला तर ते समीकरण वर्ग समीकरण नाहीये. ठीक आहे की. मग आता पुढे सुरुवात आपल्या पद्धती. कोणत्या पद्धती आहे, हा, कोणकोणत्या पद्धती आहे, अवयव पद्धती, अवयव पद्धती. त्याच्यानंतर तुमची दुसरी पूर्ण वर्ग पद्धती, पूर्ण वर्ग पद्धत. त्याच्यानंतर आहे सूत्र पद्धत. आता याच्यामध्ये पहा, अवयव पद्धतीमध्ये आपल्याला काय करावं लागतं, दिलेलं समीकरण आहे त्याच्यामध्ये जो आपलं सामान्य रूप आहे त्याच्यात ह्या ए आणि सीचा गुणाकार करायचा. ए आणि सीचा काय करायचा, गुणाकार करायचा. आणि ए आणि सीचा जो गुणाकार आला त्या गुणाकाराचे काय करायचे, 2 अवयव असे घ्यायचे, अल्फा आणि बीटा घ्यायचे. हे अल्फा आणि बीटा कसे असतात, तर यांची दोघांची बेरीज, अल्फा आणि बीटाची बेरीज काय येते, अल्फा आणि बीटाची बेरीज ही बीच्या बरोबर येते. बीच्या, ह्या बीच्या बरोबर येते, ह्या बीच्या बरोबर येते, ह्या बीच्या बरोबर येते, ह्या बीच्या बरोबर येते. आणि त्याच्यानंतर अल्फा आणि बीटाचा गुणाकार काय येतो, अल्फा आणि बीटाचा गुणाकार हा ए सीच्या बरोबर असतो. कोणाच्या बरोबर असतो, ए आणि सीच्या गुणाकाराच्या बरोबर असतो. हालाकी हे आपण पाठीमागे पुढे पण पाहणार आहे. त्याच्यावर आधारित प्रश्न परीक्षेला येत असतो. कोणता येत असतो, की अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग काढा किंवा अल्फा घन अधिक बीटा घन काढा. त्याच्याकरता आपल्याला समीकरण काय करावं लागतं, अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा काढावं लागतं. अल्फा प्लस बीटा काय सूत्र सांगितलेलं आहे, अल्फा प्लस बीटा सूत्र सांगितलं आहे मायनस बी भागिले ए आणि अल्फा इंटू बीटा काय सांगितलेलं आहे, सी भागिले ए. याचा असं अर्थ कुठेतरी हे जे आहे
हे जे आहे हे तुमचं पूर्णवर्ग जे वर्ग समीकरण दिलंय त्याला अवयव पद्धतीने सोडत असताना गरजेचं आहे. कारण दोन मुळाची बेरीज ही बी भागिले ए च्या बरोबर असते, म्हणजे बी च्या बरोबर असते, बी च्या बरोबर असते, बी च्या बरोबर असते. आपण अवयव घेत असताना एखादं समीकरण आहे 2x चा वर्ग अधिक 3x अधिक 3 किंवा याला एक काम करतो, थोडस चेंज करतो नॉर्मली समीकरण हे घेतलं 5x. ठीक आहे. असं समीकरण दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जेव्हा अवयव पाडताना काय घेतो, बेसिक काय घेतो, 6 घेतो. 6चे अवयव काय आले पाहिजे, 6चे अवयव काय आले पाहिजे, 8चे अवयव आले पाहिजे. किती आहे, गुणाकार 6 आणि बेरीज किती आली पाहिजे, 5 आली पाहिजे. तर 5 हा किंमत आहे तुमची, बरोबर आहे. मग बेरीज काय येते त्याची 2 आणि 3 ची बेरीज 5 येते आणि 2 आणि 3 चा गुणाकार पण काय येतो, 6 येतो, बरं का. आणि मग या पद्धतीने काय करायचं, ते अवयव पाडायचे. बेसिक 6 या 5 ला काय लिहायचं, 2x अधिक 3x लिहायचं. त्याच्या दोघांमध्ये 3 कॉमन काढायचं इकडं, त्याच्यामध्ये काय कॉमन काढतं तिथं सांगा बरं, काय कॉमन निघेल याच्यामध्ये, 2 बी निघतं आणि x पण निघतं. त्याच्यात जर 2x कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये x अधिक 1 राहतो. त्याच्यात 3 कॉमन काढलं ब्रॅकेट मध्ये x अधिक 1 राहतो. x अधिक 1 x अधिक काय करायचं, 2 वेळा आले त्याला एकदाच घ्यायचं आणि बाहेरचं जे एका कंसामध्ये घ्यायचं. अशा पद्धतीने त्याचे अवयव पाडायचे, आहे की नाही. हे झालं पूर्णवर्ग पद्धत. यावेळेस हायलाइट आहे बघा, स्टार आहे बघा, स्टार. काऊन, कारण जी कधी येत नाही ती जर का यावेळेस टाकली की हटकून टाकते, तुमचा रॅक कमी करायचा पोरायचा. कारण पोराला ही पद्धत अशी घाबरते, पोरा ही पद्धतीचं नाव घेतलं की असे लांब 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 पळते पोर. परंतु ही पद्धत परीक्षेला 100% येऊ शकते यावेळेस, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं जो लोगों को आता नहीं वो हमको आना चाहिए. जहाँ पे लोग सोचना बंद कर देते हैं वहाँ पे हमें सोचना शुरू कर देना चाहिए, बरोबर आहे. जिथं लोक विचार करायला सोडून देते तिथं आपण सुरू करायचं. तुम्हारे घर में दरवाजा है लेकिन तुम्हें खतरे का अंदाजा नहीं है. हमारे घर में दरवाजा नहीं है मगर हमें खतरे का अंदाजा है. हा, असं पाहिजे. चालतंय. तर पूर्ण वर्ग पद्धतीने कसं करायचं असतं, आपल्याला जे समीकरण दिलं, आपल्याला जेही समीकरण दिलं x वर्ग अधिक 2x अधिक 3 बरोबर 0, आता याचे फॅक्टर पडत, याचे फॅक्टर पडत नाही. म्हणजे याचे फॅक्टर पडत नाही, आपण काय करतो, याला इनिशियली ही जी टर्म आहे एका साईडला घेतो, ही +3 काय करतो इकडं -3 करतो आणि इथं थर्ड टर्म काढतो, तिसरं पद काढायचं. हा, काय करायचं, तिसरं पद काढायचं. तिसरं पद काढायचं म्हणजे बी ची किंमत घ्यायची. बी च्या किमतीला 2 ला भागायचं आणि त्याचा वर्ग करायचं. 2 ला 2 ला भागलं किती येतं, 2 भागिले 2 काय येतं 1. त्याचा वर्ग काय होतो, तो 1 काय करायचा, दोन्ही बाजूला मिळवायचा. ही ओढ वेठडे बरं काही, आणि ही सगळ्यात भारी आहे, ओढीच गोड. हा झाला तुमचा पूर्ण वर्ग. a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. a कोणाचा स्क्वेअर आहे, x चा, आणि b कोणाचा स्क्वेअर आहे, b स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर आहे, 1 चा, म्हणजे काय प्लस. हा झाला वर्ग. इकडे काय येतं -2. हा कोणाचा वर्ग आहे, वर्गमुळाचा वर्ग आहे. अरे वर्गमुळाचा वर्ग आहे. हा, कुठलीही संख्या ही तिच्या वर्गमुळाचा वर्ग असते की नसती. 3 मधून 1 गेलं किती राहत असते, -2. वर्गमूळ घ्यायचं फक्त, एकदा प्लस लिहायचं एकदा मायनस लिहायचं. x अधिक 1 बरोबर काय येणार, प्लस मायनस वर्गमुळात -2 येणार. हे +1 तिकडे फक्त मायनस करायचं, एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं, पूर्ण वर्ग पद्धत असं करायचं. ठीक आहे. सूत्र पद्धती काय सांगितलेलं आहे, एबीसीच्या किमती काढा वर्ग समीकरणावर. अरे एबीसीच्या किमती काढा ना, एबीसीच्या किमती काढायच्या. सूत्र काय, ते सूत्र बऱ्याच लोक सूत्रच पाठवत नाही. x बरोबर -b प्लस मायनस वर्गमुळात b चा वर्ग -4ac अपॉन मध्ये 3a, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय करायला लागतं आपल्याला, अल्फा आणि बीटा काढायला लागतं. अल्फा साठी तुम्हाला प्लस घ्यायला लागतो, बीटा साठी मायनस घ्यायला लागतं. पण याच्यामध्ये काय करायचं, हा जो वर्गमुळात दिलेला आहे याची किंमत आधी काढून घ्यायची. तुम्हाला जे वर्ग समीकरण दिलं, x चा वर्ग अधिक 4x अधिक 5 बरोबर 0 असायचं वर्ग दिलं. त्याच्यामध्ये काय करायचं, डेल्टा काढायचा. डेल्टा विवेचक काढायचा, विवेचक. निश्चय तिकडे आहे तुमचा आणि घरात विवेचक काढायचं.
डेल्टा बरोबर काय झाली ए बरोबर इथं 1 बीचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग मायनस 4 गुणिले ए म्हणजे 1 आणि बी म्हणजे 5 4चा वर्ग 16 मायनस 4 1 4 25 20 16 मधून 20 गेले तिकडे मायनस 4 राहिले भाऊ. मग ही किंमत आधी काढून घ्यायची आणि मग याच्यात ठेवायची. नाही तर काही लोक नमुनी काय करते त्याच्यात टाकते एबीसीच्या किमती. तसं करायचं नाही. आता याचा उपयोग काय होतो आणखी याचा उपयोग आणखी पुढं मुद्दा दाखवलेला आहे आपल्याला की दिलेल्या समीकरणाचे मुळाचं स्वरूप सांगा. मुळाचं स्वरूप सांगण्यासाठी डेल्टाची किंमत काढा. डेल्टाची किंमत काय ती जर इक्वल टू 0 आली समजायचं मुळ समान आणि वास्तव आहे. जर का 0पेक्षा मोठी आली तर समजायचं वास्तव आणि मुळ कसे आहेत असमान आहे वेगवेगळे आहेत. वास्तव संख्या येणार आणि असमान येणार वेगवेगळे असणार. आणि जर मायनस आलं म्हणजे असं आलं तर मुळ वास्तवही नसतात आणि समानही नसतात. आता फक्त काय याचा उपयोग होता तिथं 3 मार्काची ऍक्टिव्हिटी बी येत असते बरं का. डेल्टाची किंमत आहे 1 50 दिलं 1 -4 दिलं आणि 0 दिलं. मुळाचं स्वरूप सांगा. मुळाचे स्वरूप हमारे घर में दरवाजा नहीं है खतरे का अंदाजा है हमें. ठीक आहे ती कंपल्सरी याच्या परीक्षेला 100% त्यात काही विशेष बरं का भाऊ. आणि मग नंतर त्याच्यात काय करतो आपण ते एक तुम्हाला मुळाच्या स्वरूपाचं सांगितलं ते आपण डेल्टाची किंमत ठरवायचं. दुसरं काय सांगितलं त्याच्यामध्ये सगुणक आणि मुळाच्या मध्ये संबंध काय संबंध आहे तो की दोन मुळाची बेरीज जी काय असते -b अपॉन a असते. दोन मुळाचा गुणाकार काय असतो c अपॉन a असतो. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर त्याच्यात वर्ग समीकरण तयार करा. कसं तयार करावं लागतं त्यासाठी आपले दोन मुळं देतात अल्फा आणि बीटा देतात. अल्फा काहीतरी देतात आणि बीटा काहीतरी देतात. त्याच्यावरून काय करायचं अल्फा प्लस बीटा काढायचं आणि अल्फा इंटू बीटा काढायचं. आता हे कधी वापरतो आपण जेव्हा वर्ग समीकरण दिलेलं आहे वर्ग समीकरण त्याच्यात आपल्याला एबीसीची किमती माहिती आहे. परंतु आता वर्ग समीकरण तयार करायचंय त्याच्यात ते काय करतात मुळं देतात अल्फा आणि बीटा. त्या मुळाची बेरीज करायची डायरेक्टली समजा 2 आहे आणि हे 1 आहे. आपलं वर्ग समीकरण तयार करायचे सूत्र काय ते एक्सचा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इंटू 0. तर व्यवस्थित कम्पेअर कधी केलं तर तुमच्या लक्षात येईल हे आपले वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. एक्सचा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. म्हणजे तुम्हाला बी जो आहे बी तो अल्फा प्लस बीटाची बेरीज असतो. अल्फा प्लस बीटा म्हणजे किती होईल 2 आणि 1 3 होईल. समीकरण काय होईल एक्सचा वर्ग -3x होईल प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे b1 b. अशा पद्धतीने करता येतं बी वर्ग समीकरण. आणि शेवटच्या याच्यात असतो उपयोजनाचे प्रश्न. उपयोजनाचे प्रश्न तुम्हाला शाब्दिक उदाहरण आहे आणि ते उदाहरण तुम्हाला समीकरण तयार केल्याशिवाय सोडवता येत नाहीये. गरजेचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये एक ते प्रगतीच्या वयाचा प्रश्न आहे बघा. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या व 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार आहे. दुसऱ्याच्यात वर्ग आहे की नाही. तिसऱ्याच्या मध्ये ते आडव्या रांगा उभ्या रांगा आहे त्याचा गुणाकार करणार आहे की नाही. जिथे जिथे गुणाकार आला तिथे वर्ग समीकरण बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने करायचं. काही जसं आता प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीचं आणि 3 वर्षानंतरचं 2 वर्षापूर्वीचं वय काय आहे त्याला मी सुद्धा टाकेल दिसत असेल आता टाकेल. प्रश्न काय सांगितला प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं आणि प्रगतीचं 3 वर्षानंतरचं. आजचं वय काढा. आजचं वय 1 माना लागेल बरोबर आहे की नाही. समजा प्रगतीचं आजची वय किती आहे 1 वर्ष. मग तिथं 2 वर्षापूर्वीचं वय काय आहे 2 वर्षापूर्वीचं म्हणल्यावर 1 - 2 होईल आणि 3 वर्षानंतरचं नंतर म्हणल्यावर प्लस होणार अगोदर म्हणल्यावर मायनस होणार. मग याचा गुणाकार किती सांगितला 84. बरोबर आहे. त्याचा गुणाकार करून याचं वर्ग समीकरण करायचं. एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग एक्स हे 3 मधून 2 गेलं 1 राहिलं 1 एक्स बरोबर ना. आणि नंतर काय करायचं -6 - 6
बरोबर 84 प्लस 84 इकडे मायनस 84 करायची. एक्स वर्ग अधिक एक्स हे झालं -90 बरोबर 0 याची पाडाची फॅक्टर. -90 चे फॅक्टर येते जाईल 90 येतं ना, कारण 10 मधून 9 गेलं किती राहते भाऊ 1 राहते. म्हणजे आली की नाही आवडी पद्धतीनं. म्हणजे तुम्हाला हे शेवटला शाब्दिक उदाहरण सोडवताना भाग 1 मधला जो आपला पहिला जो धडा आहे, पहिल्या धड्यामध्ये कसं ते पहिल्या सर्व संख्येतले प्रश्न वापरावे लागते. इथं या ठिकाणी काय करायचं, मोठ्या संख्येत चिन्ह इथं बी ची किंमत प्लस आहे, मोठ्या संख्येत चिन्ह प्लस घ्यायचं, लहान इथं मायनस घ्यायचं. जेव्हा गुणाकार मायनस आला 100% लक्षात ठेवा, जेव्हा ची किंमत मायनस आली 100% लक्षात ठेवा, मुळाची चिन्ह वेगवेगळे असणार. जर गुणाकार प्लस आला तर दोन्ही चिन्ह सारखेच असणार. बी ची किंमत ठरवते त्याचं चिन्ह काय. हे जर मायनस आहे तर ते दोन्ही मायनस असणार, हे जर प्लस आहे तर ते दोन्ही प्लस असणार. की या ठिकाणी असतं. म्हणजे याला काय करायचं, एक्स वर्ग अधिक 10x -9x -90 बरोबर येतं 0. याच्यातून एक्स कॉमन काढायचं, इथून 9 कॉमन काढायचं. एक्स कॉमन काढलं कंसामध्ये येतं x अधिक 10 आणि याच्यातून 9 कॉमन काढलं कंसात येतं x अधिक 10 बरोबर येतं 0. x अधिक 10 दोन वेळेस आले, याला एकदाच लिहायचं आणि कंसाच्या बाहेरचं एका कंसात लिहायचं x - 9 बरोबर 0. एक येतं x बरोबर -10 आणि एक येतं x बरोबर 9. तर वय पुढं मायनस असतं का, नाही. तिचं वय येतं 9 वर्ष. 9 वर्ष येतं 9 वर्ष. कारण 9 मधून 2 मायनस किती होते, 9 मधून 2 मायनस केले 7 होतं आणि 9 मध्ये 3 ऍड केले किती होतं 12 होतं. आणि 22 साठी किती होतं 84. बरोबर आलं उत्तर. अशा पद्धतीने करायचं. ठीक आहे.